बघा मंडळी, आई माऊलीचा मुखवटा ठेवला. मानाच्या पालखीला यावं. जय एकविरा मंडळी, नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या उरणचा विर्याणी या चॅनलवर. आणि आता आपण चाललेलो आहोत थेट जुईनगर. आता नवी मुंबईच्या मानाची पालखी निघणार आहे, तिथून दर्शन घेऊ आणि स्टार्ट करू आपल्या व्हिडिओला. चला तर जाऊया थेट गावदेवी मंदिराकडे. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. मंडळी पाहू शकता, इथूनच प्रारंभ होणार आहे नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचा. आणि आपण आलेलो आहोत गावदेवी मंदिराकडे. आणि त्या साईडला फुल लॉन सर्वच जमलेत नवी मुंबईकर. आणि पालखी आहे तिकडं, पालखी पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला आई माऊलीचं दर्शन घेऊया. हे बघा मंडळी, ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. प्रत्येक महिला भगिनी ओटी भरतात आई माऊलीची. जशी दिली तशी घालून काढून दे, द्यायला देऊ. इकडं करण दादूस आहे आणि इकडं बंटी दादूस आहे. आणि पालखी मस्त अशी सजवली. बघा मंडळी, आई माऊलीचा मुखवटा ठेवलेला आहे पालखीमध्ये. आणि पाहू शकता तुम्ही, पाहू शकता मस्त अशी रांगोली काढली. नवी मुंबईच्या मानाची पालखी 2026. आणि सर्व बँड वादक रेडीच आहेत. हे बघा पाहू शकता, मी नेरुलकर बँड पथक असणार आहे. आणि सर्वजण रेडीच आहे वाजवायला. आणि हा आहे गावदेवी मंदिर. आता इथूनच प्रस्थान होणार आहे पालखीचं.
आई माऊलीचा राजाकुरांचा वारी पडलो आता संकटने वारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी
ठेवा दरवाजा मोकळा करा मंडळी पाहू शकता पालखी आता निघालेली आहे. बघा मंडळी पालखी प्रस्थान करत आहे. गावदेवी मंदिराकडून आता आलेली आहे इकडं थेट. हे बघा मानाची काठी असणार आहे. हा बघा छोटा बाल पण आणलाय. थांबा. हा बघा मंडळी वारा आलेला आहे आईच्या नावाचा आणि आता दर्शन घेणार आहेत पालखीचं. बघा पालखीचा वारसा आलेला आहे, चेंज झाला आहे.
मंडळी हा बघा कापूर दिला आहे हातात पाहू शकता तुम्ही. आणि येलकोट पालखी आता प्रस्थान करते. एक एक गल्ली गल्लीमधून निघून आता मेन एंट्रन्स येणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. हा बघा मंडळी पालखी आता साई मंदिराशी आलेली आहे आणि पाहू शकता ही बघा पालखी आता साई मंदिरात जाणार आहे. मंडळी पावता पालखीचा झेंडा आलेला आहे. भला मोठा पालखीचा झेंडा आहे. तर सर्वजण इथं दर्शनाला आलेत. पाहू शकता तुम्ही आरती वगैरे घेऊन काही जण वेणी वगैरे घेऊन आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता करण दासदूसनी मस्त असा गेटअप केलाय आई माऊलीचा. पाहू शकता तुम्ही. हा बघा बोला आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की आई माऊलीचा. पाहू शकता हळूहळू पदयात्री सर्व जमा होणार आहेत आणि हाच तो मैदान असणार आहे ज्या मैदानात पालखी येणार आहे आणि सगळे पदयात्री बसलेत आणि इथं अरेंजमेंट पाहू शकता. एक नंबर अरेंजमेंट असणार आहे.
मंडळी पाहू शकताय इकडं माऊली घोडा आलाय आणि दादूस असणार आहे. असाच प्रेम राहणार. आणि आपला युट्यूबर दादा आता पुन्हा नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला भेटलो ना दादा. ओके दादूस, कारण बरोबर. माझ्यात तुम्ही त्याला बघा, त्याच्यात तुम्ही नाही बघू शकत त्याला, म्हणून बरोबर आहे दादूस, बरोबर. असाच तुम्ही युट्यूबला सगळे प्रेम द्या. आणि क्रिशा घरत हिचा पण इंस्टाला आयडी येणार आहे नवीन. आजपासून आई एकविराच्या चरणीपासून आपण खोलणार आहोत. तुम्ही भरभरून प्रेम द्या. जी आई एकविराचा रोल केला आहे क्रिशा घरत, आणि बघू शकता तिला पण भरभरून प्रेम द्या आणि आयडी चालवा. दादूस सर आजचं काय नियोजन असणार आहे माऊली घोड्याचं? आजचं नियोजन म्हणजे आपण बघितलं गेल्या वर्षी आई एकविरा काढलेली घोड्यावर, बरोबर. माऊलीवर. बरोबर. पहिल्या वर्षी नुसती एंट्री केली आपण, बरोबर. दुसऱ्या वर्षाला आई एकविरा काढली, त्यावेळी नवी मुंबईची मानाची पालखी. तर यंदा वेगळा म्हणून आकर्षक आई एकविराचा आई एकविरा त्रिशूलवरती तर आई एकविरा बनवलं आहे, बघू शकता. Okay. यो रोल छोटासा दिलेला आहे आपल्याच मुलीला, कारण Okay. कसं असतंय घोड्यावर जो बसायचा रोल तो पहिला आपल्या मुलीला शिकवला. बरोबर बरोबर. आणि इथे तर मी आले जेव्हा आई एकविराचा रोल करून पूर्ण गेली, भरभरून लोकांनी प्रेम दिलं ना, भरभरून. खरं सांगते तेव्हा सगळे म्हणजे फोटो काढला. तर त्याची जी आखणी आहे ती आपला शुभम दादा. ओके. म्हणजे हा गेल्या वर्षी आई एकविरा प्रेम. बरोबर आहे, बरोबर. मल्टी टॅलेंट. मंदिरात. हा. आणि दादानेच ती केलेलं आहे. आणि दादाने जो मेकअपचा वरचा शीन आईचा कुंकूचा काम आहे तो दादाने केलेला आहे. ओके. म्हणजे दरवर्षी दादाचा हात लागतंय माऊलीच्या वर. बरोबर खरं सांगते. बरोबर. आणि बघा इथंच आहे दादा, सॉरी थोडा माझा लक्ष हा नाही. बघा शुभम दादूस आहे आपल्याकडे. शुभम दादा आणि शुभम जय एकविरा. दादा. मी एक सांगतो, शुभम दादाचं जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढे आम्हाला प्रेम द्या. आणि मी पण येतोय भक्तिभावाने, ज्याला फेमस होत आहे त्यांनी नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला यावं. बरोबर आहे. मी खरं सांगतोय. नाही बरोबर आहे. आणि आता यंदा माझ्या मुलीने रोल केला म्हणजे वेगळाच पाहिजे, एकविराचा रोल. म्हणजे एकविराचा रोल केलेला आपण, तो भरभरून प्रेम द्या इथे आपल्याला. चला. आईवरती ऍक्च्युली निस्वार्थ प्रेम करा. बरोबर. जी भक्ती भावना आहे ती निस्वार्थ करा. बरोबर. म्हणजे त्याचा फळ नक्की तुम्हाला मिळणार आहे. राईट, बरोबर. आई माऊलीचा उदा उदा एकविरा माते की आई माऊलीचा. मंडळी आता पालखी येणार आहेत, ग्राउंड जवळ पोहोचणार आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा पाहू शकता आम्ही हा वाघरी गोली. मंडळी या रांगोली तुम्हाला पाहायला भेटतात. प्रत्येक रस्त्याला तुम्हाला रांगोली पाहायला भेटणार आहे. रांगोलीचा गट असणार आहे हा बघा. रंगछंद कलाकार असणार आहे. पूर्ण गट तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा. जेवढ्या पण तुम्हाला रांगोल्या रस्त्यामध्ये पाहायला भेटणार आहेत त्या सर्व यांनीच केलेल्या आहेत. या बघा आई माऊलीचा एकविरा माते की नवी मुंबई पालखीचा. हा पोस्टर आलेला आहे नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचा. मस्त असा पोस्टर गेलाय दादूसनी. आई माऊलीचा एकविरा माते की. पाहू शकता किती फास्टमध्ये सुस्वागतम काढलेलं आहे हा बघा. विदिन अ मिनिटमध्ये काढलेला आहे. दादूच असणार आहे हा बघा. काय फास्टमध्ये काढला आहे.
मंडळी आता पालखी थोड्याच वेळात मैदानात पोहोचणार आहे आणि पालखी पाहू शकता. मंडळी पाहू शकता करंदाजूस आता आलेला आहे. हा एकविरा माऊलीचं रूप आहे. पाहू शकता माऊली घोडा पण आतमध्ये आलेला आहे आता. हा बघा मंडळी पाहू शकता आता पालखी आली. सुरू होईल पुढे एकदा. फक्त 2 मिनिटाचा अवधी द्या. चला बाकीचे सगळे बाहेर चला. कॅमेरामॅन कुणी पुढे येऊ नका. युट्यूब ब्लॉगर जेवढे आहेत ना तेवढे मागे वा मागे मागे वा. कॅमेरामॅन मागे वा दादा. जे इव्हेंट ज्यांचं इव्हेंट आहे ते पुढे राहतील फक्त. बाकी सर्वांनी मागे राहा. सर्वांनी मागे राहा. हे बघा मंडळी एक एक फुगा आता वाटला जाणार आहे आणि तोच फुगा वर सोडला जाणार आहे. प्रत्येकानं दिला आहे पाहू शकता तुम्ही. हा बघा आणि हाच फुगा नंतर वर सोडला जाणार आहे. प्रत्येकाला हे फुगे दिले. हे बघा सराउंडिंग तुम्हाला फुगे पाहायला भेटणार आहे. त्या सर्व ब्रासबँड वादकांचे मास्तरांचे व सर्व पथकांचे नवी मुंबईच्या मानाच्या पालखीच्या वतीने आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि दरवर्षी तुमची अशीच साथ नवी मुंबई मानाच्या पालखीला लाभत राहू हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. तसेच मंगळवार दिनांक 6 तारखेला पालखी कार्लाकडे पोहोचल्यानंतर आणि आता तयार राहायचं आपल्या सर्वांना. पेपर ब्लास्ट बोला आई माऊलीचा. पेपर ब्लास्ट पेपर ब्लास्ट.
हॉल्ट असणार आहे डायरेक्ट कोणगावला. एकविरा मध्ये की आई माऊलीचा चला तर मंडळी फायनली पालखी इथून निघालेली आहे मैदानातून. आता थेट पहिला स्टॉप असणार आहे कोणगाव. सो आता पालखी इथून जाणार आहे. हा जल्लोष नवी मुंबईकरांचा जल्लोष तुम्हाला पाहायला भेटला आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला भेटू अजून एक नाट व्हिडिओमध्ये. आणि पाठीमागे आहे हिट्टे ठाकूर. जल्लोष कसा वाटला तुला? एक नंबर जल्लोष होता. आपल्या नवी मुंबईकरांचा नादच नाही ना. आणि आता 3 दिवस अजून जल्लोष ओके नक्की. चला तर भेटूया नेक्स्ट